जन्मानंतर अवघ्या एका महिन्याच्या मुदतपूर्व आणि केवळ 1.196 किलोग्राम वजनाच्या नवजात बाळाच्या तोंडात जन्मतःच असलेले दात आढळून आलेले आहेत। या दुर्मिळ परिस्थितीत बाळाच्या आरोग्याची विशेष काळजी घेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने NICU मध्ये हे दात यशस्वीपणे काढून बाळाला संभाव्य धोक्यापासून सुरक्षित केलं आहे। ही शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली आहे। सामान्यतः नवजात बाळाचे दात काही महिन्यानंतर येतात, मात्र काही अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये बाळ जन्माला येतानाच एक किंवा अधिक दात घेऊन जन्मते। वैद्यकीय भाषेत यांना नॅटल टीथ असं म्हटलं जातं। अशा प्रकारचे दात प्रत्येक 2000 ते 3500 जिवंत जन्मामागे केवळ एका बाळामध्ये आढळतात। विशेष म्हणजे सुमारे 85% प्रकरणांमध्ये खालच्या जबड्यातील पुढचे मध्यवर्ती दात प्रभावित असतात। या चिमुकल्यांच्या बाबतीत दातांमध्ये स्तनपानामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता होते। तसेच दात अतिशय सैल असल्याने ते श्वसन नलिकेत जाण्याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो। याशिवाय जिभेला जखम किंवा व्रण होण्याचीही शक्यता असते। त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी दात काढण्याचा निर्णय घेतला। ही नाजूक प्रक्रिया मानद बालदंततज्ञ डॉक्टर श्रेया बापट यांनी दंत विभागाच्या प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर पल्लवी खळे, डॉक्टर धैर्यशील एडके आणि दिव्या मोकाशी यांच्या समन्वयातून पार पाडली। तसेच बालरोग विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉक्टर शैलजा पोद्दार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे या प्रक्रियेमध्ये मोलाचं सहकार्य लाभलंय। या यशस्वी उपचारामुळे बाळाला सुरक्षित स्तनपान, योग्य वाढ आणि निरोगी बालपणाचा मार्ग मोकळा झाला असून वैद्यकीय तज्ज्ञांच्या तत्परतेमुळे एका चिमुकल्याला संभाव्य गंभीर धोक्यापासून वाचवण्यात यश आलं आहे। यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत, परंतु सर्वात कमी जन्मवजनाच्या बाळावरती ही शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचं रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम यांनी सांगितले।